आज आपण पाचवा आणि सहावा एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट संपून टाकू. तर पाचवा एक्झाम्पल असा आहे 5th नंबरचा. 3x - 4y = -7, 5x - 2y = 0. ठीक आहे, म्हणजे दिलेलं इक्वेशन काय काय आहे. द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन आर 3x - 4y = -7, 5x - 2y = 0. आता यांची y ची व्हॅल्यू काढायची याच्यावरून. आतापर्यंत आपलं जे इक्वेशन झाले त्याच्यामध्ये y चा कोएफिशियंट नव्हता, याच्यामध्ये y चा कोएफिशियंट आहे. ठीक आहे, तर जरा आपण व्यवस्थितपणे सॉल्व्ह करूया. तर बघा, आपण y ची व्हॅल्यू काढतो. आता y ची टर्म मायनस आहे, ते पॉझिटिव्ह करा त्या साईडला, आणि तिकडचा जो नंबर असेल तो या साईडला घ्या. म्हणजे इथं 3x ॲज इट इज राहील, तिकडचा -7 इकडे आला तर तो +7 होईल, इक्वल टू, आणि इकडचा -4y तिकडे +4y. 3x -7 चा +7 इक्वल टू -4y चा +4y, म्हणजे 3x + 7 = 4y. ठीक आहे, आता y चा कोएफिशियंट आहे 4, म्हणजे 4 इथं मल्टिप्लायला आहे, तर या साईडला घ्या, तो या पूर्ण टर्मला डिवाइड होईल. देअरफॉर 3x + 7 / 4 आणि इक्वल टू y. ठीक आहे, दॅट इज y ची व्हॅल्यू आली y = 3x + 7 / 4. ठीक आहे, आता याचा टेबल तयार करू. x y आणि x y ऑर्डर कर. आता x ची व्हॅल्यू अशी घ्यायची आहे. आता बघा, आतापर्यंत आपल्याला अशी टर्म नव्हती. ठीक आहे, आता हे जरा थोडी किचकट आहे. किचकट काय आहे, आपल्याला बघा, लेट्स थिंक हा पॉईंट आपण घेतला होता, त्याच्यामध्ये आपण 11/3 -1/3 असे पॉईंट होते. त्याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू, त्याचा आन्सर कसा होता, प्रिकॉशन कसं घेतलं पाहिजे की x ची व्हॅल्यू आपण अशी घेतली पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला y ची व्हॅल्यू इंटिजर म्हणून मिळाली पाहिजे. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला इंटिजर मिळाली पाहिजे. x ची व्हॅल्यू अशा प्रकारे घ्यायची. इंटिजर मिळाली पाहिजे म्हणजे पॉझिटिव्ह मिळालं तरी चालतील, 0 मिळालं तरी चालेल, निगेटिव्ह मिळालं तरी चालेल. ठीक आहे, मग आता x ची व्हॅल्यू असं विचार करून घ्यायची. आता x ची व्हॅल्यू अशी घ्या की वरची जी व्हॅल्यू आहे त्या वरच्या पूर्ण व्हॅल्यूला 4 ने भाग जायला पाहिजे. म्हणजे 4 चे मल्टिपल, वरची ॲडिशन म्हणजे वरची हे जे 3x + 7, या इक्वेशनची व्हॅल्यू आपल्याला कशी पाहिजे, 4 ची मल्टिपल पाहिजे. 4 ची मल्टिपल म्हणजे 4 ने भाग जाणारी, 0 4 ने भाग जाऊ शकतो. ठीक आहे, नाही तर मग 4, 8, 12, 16, 20 अशी व्हॅल्यू आपल्याला वरती मिळाली पाहिजे, ज्याला 4 ने भाग जाईल. तसे निगेटिव्ह पण मिळाले तरी चालतील, -4, -8, -12, -16 अशा प्रकारे. ठीक आहे, आता इथं विचार असा करा, आता x ची व्हॅल्यू सपोज जर आपण -1 घेतली, किती -1, तर 3 × -1 -3, आणि -3 + 7 वरती येतील 4. मग आपण एक x ची व्हॅल्यू घेऊ -1. आता इथं -1 घेतलं तर काय येईल, y = 3 × x ची व्हॅल्यू -1 + 7 / 4. इकडचे खाली इक्वल टू 3 × -1 -3 + 7 आणि / 4. -3 + 7 करा, -3 + 7 दोघांची साइन वेगवेगळी आहे, सबट्रॅक्शन करा. 7 - 3 4, मोठ्या नंबरचा साइन द्या, प्लस, आणि / 4. 4/4 1 झालं, 1 -1 1. ठीक आहे, त्यानंतर आता x ची व्हॅल्यू अशी घ्या, परत आपल्याला काय मिळालं पाहिजे, इथं इंटिजर मिळायला पाहिजे. ठीक आहे, आता व्हॅल्यू कशी घ्यायची, एक एक व्हॅल्यू घेऊन बघायची. 1 घेतलं तर काय होईल, -1 घेतलं तर काय होईल, ठीक आहे, 2 घेतलं तर काय होईल, -2 घेतलं तर काय होईल, म्हणजे असं एक इमॅजिनरी नंबर लाईन पाडायची. अशा एक्झाम्पलमध्ये y ची व्हॅल्यू इंटिजर मिळवण्यासाठी काय करायचं, अशी नंबर लाईन कन्सिडर करायची. 1 2 3 4, जास्त मोठ्या संख्येने घ्यायची. -1 -2 -3 -4. हां, मग कसं 0 घेतलं तर इंटिजर येते का, 1 घेतलं तर इंटिजर येते का, किंवा -1 घेतलं तर इंटिजर होते का. -1 आपण घेतलं, इंटिजर आलं, म्हणजे ही व्हॅल्यू झाली आपली. ठीक आहे, मग आता पुढे एक एक व्हॅल्यू चेक करू. 1 घेतलं तर येते का, 2 3 4. सपोज आपण एक व्हॅल्यू घेतली -5. -5 घेतलं तर काय बघा, सपोज -5 घेतली तर 3 × -5 y = 3 × -5 + 7 / 4.
आता 3 इंटू -5, 3 5 जा 15 म्हणजे -15 प्लस 7 आणि अपॉन 7 सॉरी अपॉन 4. -15 प्लस 7 दोघांची साईन वेगवेगळी आहे, दोघांचे सबट्रॅक्शन करा. 15 - 7 8 मोठ्या नंबरचं साईन द्या मायनस अपॉन 4 -8 अपॉन 4 -2 म्हणजे -5 व्हॅल्यू घेतली की तर -2 आन्सर येईल. -5 -2 ठीक आहे. तसे तुम्ही कोणती व्हॅल्यू घेऊ शकता. आता सपोज 2 जर घेतलं तर काय येईल. 2 × 3 6 6 + 7 13 13 ला 4 ने भाग जातो का नाही. 3 घेतली तर काय येईल. 3 3 जा 9 9 + 7 16 16 ला 4 ने भाग जातो म्हणजे आपण पुढची व्हॅल्यू घेऊ 3. y is equal to 3 into x ची व्हॅल्यू 3 प्लस 7 अपॉन 4. 3 3 जा 9 9 + 7 अपॉन 4 9 + 7 16 16 अपॉन 4 4 आन्सर आहे 3 4. असे जर आपल्याला बघा असे जर नंबर असतील असं जर इक्वेशन मिळत असेल तर तुम्ही कमीत कमी 3 व्हॅल्यू घेतले तरी चालतील. म्हणजे 3 ऑर्डर पेअर जर बनवले तरी चालतील. इक्वेशन जर सोपं असेल तर तुम्ही कमीत कमी 4 बनवायचे जसं आतापर्यंत आपण बनवलेले आहे मागच्या एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल थोडं किचकट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक एक नंबरचा विचार करावा लागतोय म्हणजे आपल्याला टाइम जास्त लागेल. त्याच्यासाठी आपण कमीत कमी 3 व्हॅल्यू घेतले तरी चालतील. ठीक आहे. आता पुढे हे इक्वेशन सॉल्व्ह करू. 5x - 2y = 0. परत y ची टर्म पॉझिटिव्ह करून घ्या म्हणजे y ची टर्म तिकडे घ्या. 5x = 0 - 2y चा काय येईल +2y. ठीक आहे. therefore 5x = 0 + 2y 2y. therefore आता y चा कोएफिशियंट 2 आहे तो इकडे घ्या डिवाइड होईल 5/2 × x = y. that is y is equal to 5/2 × x. म्हणजे 5 ला पहिले x ला 5 ने मल्टिप्लाय करा त्यानंतर 2 ने डिवाइड करा. आता x ची व्हॅल्यू अशा प्रकारे घ्यायची आहे की आपल्याला इंटिजर मिळायला पाहिजे. आता मल्टिप्लायचं आहे. मल्टिप्लायचं जर असलं तर आपण डायरेक्ट एक व्हॅल्यू 0 घेऊ शकतो. 0 जर घेतली तर 5 y is equal to हे कसं आहे 5x/2. ठीक आहे. मग 5 × 0/2 5 × 0 0 0/2 = 0. आन्सर लागेल 0 0. ठीक आहे. त्यानंतर आता इथं x आहे. आता खाली 2 ने भाग जातोय बरोबर. आपण 2 ने भाग देतोय तो वरचे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे तुम्ही 2 चे मल्टिपल घेतले तरी चालतील. ठीक आहे. म्हणजे वरती असा नंबर यायला पाहिजे ज्याला 2 ने भाग जातो. ठीक आहे. सपोज आपण -2 घेतलं -2 म्हणजे 5 × -2/2 5 × -2 -10/2 10/2 5 आणि मायनस साइन म्हणजे आन्सर काय आला -5 -2 -5. ठीक आहे. ऑर्डर पेअर -2 -5. त्यानंतर आता अजून एक व्हॅल्यू घेऊ. समजा 2 घेतली मग इथं काय येईल 5 × 2/2 हे 2 कॅन्सल जरी केले तरी चालतील. डायरेक्ट आन्सर येईल 5 2 5. ठीक आहे. अशा प्रकारे टेबल तयार झाला. म्हणजे हे इक्वेशन जरा किचकट असलंय म्हणजे इथं डिवाइड वगैरे करावं लागलं असतं. ठीक आहे. तर अशा वेळी तुम्ही कमीत कमी 3 व्हॅल्यू घेतली तरी चालतात. कारण की 4 5 जर व्हॅल्यू आपण घेतले एक्सचे तर इथं टाइम जास्त लागू शकतो आणि इतका टाइम आपल्याला पेपरमध्ये नसतो. तर कमीत कमी 3 आणि जर सोपे इक्वेशन असतील तर कमीत कमी 4. ठीक आहे. आता आपण ग्राफ काढूया याचा. आता बघा आपण याचा ग्राफ काढू. ठीक आहे. पहिला इक्वेशन 3x - 4y = -7. ठीक आहे. त्याचे पॉईंट कोणते कोणते आहेत -1 1 x ॲक्सिसवर -1 y ॲक्सिसवर 1 हा पहिला पॉईंट -1 1.
त्यानंतर -5 -2, एक्स ॲक्सिसवर -5 वाय ॲक्सिसवर -2 असं, एक्स ॲक्सिसवर -5 वाय ॲक्सिसवर -2, -5 -2 असे कोऑर्डिनेट द्यायचे. 3 4 पुढचा पॉईंट आहे 3 4, एक्स ॲक्सिसवर 3 वाय ॲक्सिसवर 4. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवर 3 आणि वाय ॲक्सिसवर 4. ठीक आहे, आता याच्यातून लाईन ड्रॉ करू. त्याचं इक्वेशन लिहायचं 3x - 4y = -7. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट आहे. आता पुढची लाईनचं इक्वेशनचं लाईन ड्रॉ करू आपण. पुढचा आहे 5x - 2y = 0. मग त्याचा पहिला पॉईंट आहे 0 0, डायरेक्टली ओरिजिनवर 0 0. दुसरा आहे 2 5, एक्स ॲक्सिसवर 2 वाय ॲक्सिसवर 5 येतं 2 5. तिसरा आहे -2 -5, म्हणजे एक्स ॲक्सिसवर -2 वाय ॲक्सिसवर -5. -2 -5. ठीक आहे, झाले 3 पॉईंट. आता हे जॉईन करायचे. याच्यामध्ये आपण काय करतो, एक गडबड करतो, सर्व पॉईंट इकट्ठे प्लॉट करून घेतो. नेमकं मग कोणत्या 4 पॉईंट जोडायचे ते समजत नाही. याच्यासाठी काय करायचं, पहिला इक्वेशनची लाईन ड्रॉ करून घ्यायची, त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनची इक्वेशनची लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, एक एक सॉल्व करायचं. इक्वेशन लिहायचं 5x - 2y = 0. आता हे दोघं लाईन कुठे इंटरसेक्ट करत आहे बघा, या ठिकाणी. ठीक आहे, आता हे कोऑर्डिनेट कुठे आहे बघा, एक्स ॲक्सिसवर किती आहे 1 आणि वाय ॲक्सिसवर किती आहे बघा 2 आणि 3च्या बिलकुल मध्यभागी म्हणजे 2.5. आलं लक्षात, एक्स ॲक्सिसवर किती आहे 1 आणि वाय ॲक्सिसवर 2.5, म्हणजे हे कोऑर्डिनेट दिले आहे 1, 2.5. ठीक, आलं लक्षात. मग सोल्युशन कसं येईल, हिअर 2 लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉईंट 1, 2.5. 1, 2.5. Therefore, the solution of the given equation is xy is equal to 1, 2.5. ठीक आहे, शेवटचा एक्झाम्पल घेऊ. 2x - 3y = 4 आणि 3y - x = 4. ठीक आहे, 2x - 3y = 4, 3y - x = 4. दिलेलं इक्वेशन नेहमीप्रमाणे लिहिले. द गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन आर. आता याच्यावर यांची वायची व्हॅल्यू काढू. पहिले एक इक्वेशन सॉल्व करू. देअरफॉर वायची टर्म निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह करा. तिकडची 4 इकडे घ्या. 2x - 4 = 3y. ठीक आहे, मला 3 त्याचा कोएफिशियंट आहे, ते इकडे घ्या, डिवाइड होईल. म्हणजे 2x - 4/3 = y. दॅट इज वायची व्हॅल्यू कशी येईल, y is equal to 2x - 4/3. ठीक आहे, मग आता याचा टेबल ड्रॉ करू. x y x y. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू अशी घ्यायची. आता हे डिव्हिजनला 3 आहे, म्हणजे आता आपली वरची व्हॅल्यू न्यूमरेटरची व्हॅल्यू 3 च्या मल्टिपलमध्ये यायला पाहिजे. 3 च्या मल्टिपलमध्ये 0 आली तरी चालेल. ठीक आहे, किंवा 3 च्या मल्टिपलमध्ये 3 - 3 6 - 6 9 - 9 12 - 12 अशा प्रकारे वरची व्हॅल्यू यायला पाहिजे. त्यानुसार मग x ची व्हॅल्यू निवडायची. ठीक आहे, आता सपोज x ची व्हॅल्यू आपण घेतली समजा 2 मानली. x ची व्हॅल्यू जर 2 मानली तर काय होईल, y is equal to 2 × 2 - 4/3. x ची व्हॅल्यू 2 टाकली, मग 2 × 2 4 - 4/3. 4 - 4 0, 0/3 = 0. म्हणजे y ची व्हॅल्यू आली 0. ऑर्डर पेअर 2 0. त्यानंतर समजा आता x ची व्हॅल्यू घेतली, कोणती निवडू शकता तुम्ही, मल्टिपल 3 च्या मल्टिपलमध्ये आले पाहिजे. आता x ची व्हॅल्यू जर सपोज 1 घेतली तर 2 × 1 2 × 1 2 होता. 2 - 4 -2. -2 ला 3 ने भाग जातो का, नाही. -1 घेऊन पाहू. -1 जर घेतली समजा 2 × -1 आणि -4/3
2 इंटू -1 -2 -4 अपॉन 3. दोघांचे साईन सेम आहे, दोघांची ॲडिशन करा. 2 + 4 6, मोठ्या नंबरचा साईन द्या. -6 अपॉन 3. आता 6ला तर भाग जातोच ना, म्हणजे किती आन्सर आला याचा -2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर आपण किती घेतले -1 तर वायची व्हॅल्यू किती येईल -2. -1 -2. ठीक आहे. त्यानंतर अजून नक्की व्हॅल्यू घ्या. समजा 5 व्हॅल्यू घेतली. 5 घेतल्यावर काय येईल 2 × 5 -4 अपॉन 3. आता 2 × 5 10 10 -4 अपॉन 3. 10 -4 किती होता 6 6 अपॉन 3 2. ठीक. म्हणजे आपण एक्सची व्हॅल्यू घेऊ 5, त्यासाठी वायची व्हॅल्यू किती आली 2. ऑर्डर पेअर 5 2. ठीक. अशा प्रकारे टेबल तयार झाला. पुढे आता हे सॉल्व्ह करू. therefore आता 3y ची टर्म पॉझिटिव्ह आहे, ते ॲज इट ठेवा. फक्त इकडचा -x तिकडे घ्या, तो प्लस होईल. therefore 3y = 4 आणि इकडचा -x तिकडे प्लस झाला, म्हणजे 4 + x. therefore 3y = आता हे 4 + x ला असं लिहू x + 4. ठीक आहे. आता 3 चा कोएफिशियंट तिकडे घ्या, डिवाइड होईल. therefore y = x + 4 अपॉन 3. आता हे जरा सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट टेबल काढा x y x y. आता x ची व्हॅल्यू अशी घ्यायची की ज्याला 4 मध्ये ऍड केलं तर वरती कसं यायला पाहिजे, एक तर 0 यायला पाहिजे किंवा 3 चे मल्टिपल यायला पाहिजे. ठीक. 3 चे मल्टिपल समजा आता 2 ऍड केलं. ठीक आहे. 2 जर घेतलं, x ची व्हॅल्यू 2 घेतली, मग कसं येईल y = x ची व्हॅल्यू 2 घेतली 2 + 4 अपॉन 3. 2 + 4 6 6 अपॉन 3 = 2. ऑर्डर पेअर आली 2 2. त्यानंतर समजा x ची व्हॅल्यू घेतली -4 + 4 0 येतील. -4 + 4 अपॉन 3. x ची व्हॅल्यू घेतली -4. -4 + 4 0 0 अपॉन 3 = 0. -4 0. त्यानंतर समजा 5 व्हॅल्यू घेऊ. 5 + 4 9 होतात. y = 5 + 4 अपॉन 3. 5 + 4 9 9 अपॉन 3 = 3. 5 3. ठीक आहे. अशा प्रकारे ऑर्डर पेअर तयार झाले. आता आपण याचा ग्राफ काढू. पहिलं इक्वेशन बघा, त्याचे कोऑर्डिनेट्स आता 2 0 2 0 म्हणजे आता x ॲक्सिसवर 2. आता 0 आहे म्हणजे y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तो x ॲक्सिसवर असेल. x ॲक्सिसवर कोणत्या ठिकाणी 2 0 या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे -1 -2. x ॲक्सिसवर -1 y ॲक्सिसवर -2. -1 -2. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 5 2. x ॲक्सिसवर 5 y ॲक्सिसवर 2. x ॲक्सिसवर 5 y ॲक्सिसवर 2. 2 च्या समोर 5 2 झाले. 3 पॉईंट. लाईन ड्रॉ करा. इक्वेशन लिहायचं, याच्यावर ओरिजिनल इक्वेशन लिहा. 2x - 3y = 4. ठीक आहे. पुढचा पॉईंट आता 2 2. x ॲक्सिसवर 2 y ॲक्सिसवर 2. 2 2. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे -4 0. म्हणजे आता परत y कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा x ॲक्सिसवर -4 या ठिकाणी राहील. -4 0. त्यानंतर 5 3. x ॲक्सिसवर 5 y ॲक्सिसवर 3. x ॲक्सिसवर 5 आणि y ॲक्सिसवर 3. झाले 3 पॉईंट. आता लाईन ड्रॉ करू.
इक्वेशन द्या 3y मायनस एक्स इक्वल टू 4. आता दोघं लाईन एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करताय बघा या ठिकाणी. ठीक आहे. आता एक्स ॲक्सिसवर किती येतं 8 आणि वाय ॲक्सिसवर किती आहे 4. ठीक आहे. एक्स ॲक्सिसवर 8 आणि वाय ॲक्सिसवर 4. याच्या कोऑर्डिनेट 8 4. म्हणजे हिअर टू लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉईंट 8 4. देअरफॉर द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन आर 8 4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 8 वायची व्हॅल्यू 4. ठीक आहे. अशा प्रकारे आता हा ग्राफचा टॉपिक संपलेला आपला, म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2 संपलेली आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्रॅमर्स रूल आणि डिटर्मिनंट घेऊ. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करू शकता जे आपल्या क्लासला नाही आहे ते पण. ठीक आहे.